बिग बॉस मराठी सीझन 5 साठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही खूपच जास्त एक्साइटेड आहे. वाट बघते की बिग बॉस मराठी सीझन 5 कधी सुरू होणार आहे. आणि त्यातच सगळ्यांना माहिती आहे की बिग बॉस मराठी सीझन 5 चालणार आहे. सगळ्यांच्या आतून येत आहे की हा बिग बॉसचा सीझन चालेल, कारण की रितेश देशमुख यावेळेस बिग बॉसचा होस्ट आहे. आणि त्यातच आता एक सर्वात मोठी आणि धक्कादायक गोष्ट समोर आली, ती म्हणजे बिग बॉस OTT सीझन 3 हा 21 जूनला लॉन्च होत आहे. आणि त्याची ऑफिशियल डेट ही कलर्सवाल्यांनी आणि जिओ सिनेमावर लॉन्च झालेली आहे डेट. आणि त्याच्याच एक काय बोलतो त्यांना मनात धाकधूक वाढलेली आहे मराठी प्रेक्षकांच्या, की ह्याचा किती परिणाम बिग बॉस मराठी सीझन 5 वर होऊ शकतो. तर त्याचबद्दल आपण आज बोलणार आहोत मित्रांनो. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप मोटिवेट करत असतं. आणि तुमचं जे काही मत आहे बिग बॉस मराठी सीझन 5 वर, बिग बॉस OTT सीझन 3 बद्दल, हे नक्की कमेंट्समध्ये मांडा, कारण की तुमचं मत हे खूप महत्त्वाचं आहे. तर चला आता मित्रांनो मुद्द्याकडे वळूया, ते म्हणजे बिग बॉस OTT सीझन 3 हा किती परिणाम बिग बॉस मराठी सीझन 5 वर टाकू शकतो. तर सर्वात प्रथम की एवढा मोठा इम्पॅक्ट हा बिलकुल होणार नाहीये, कारण की जिओ सिनेमाने यावर्षी स्ट्रॅटेजी केलेली आहे एक, की तुम्ही प्रीमियम घेतल्याशिवाय तुम्हाला बिग बॉस OTT सीझन 3 हा बघता येणार नाहीये. ते करण्यामागचं कारण देखील एक समोर आलेलं आहे, ते म्हणजे हे जे फेक फॉलोअर्स असतात, फेक फॅन्स असतात, किंवा असंच आपलं फेक वोटिंग करायचे असते, या संपूर्ण गोष्टी टाळण्यासाठी त्यांनी एक गोष्ट केलेली आहे की यावर्षी तुम्ही पैसे भरा आणि त्यानंतरच बिग बॉस OTT सीझन 3 तुम्ही बघू शकता. तर ह्या दृष्टिकोनातून खूप सारी जनता ही प्रीमियम सबस्क्रिप्शन हे घेणार नाही, पण खूप सारी जनता अशी देखील आहे ती बिग बॉस बघण्यासाठी ते नक्कीच सबस्क्रिप्शन घेणार, पण त्याचा इम्पॅक्ट मराठी बिग बॉसवर बिलकुल पडणार नाही. कारण की महाराष्ट्रातील जनता जी आहे, ज्यांना टीव्हीवर बघून शो बघायला आवडतात, टीव्हीवर लावून, त्या लोकांसाठी बिग बॉस OTTचा काही इम्पॅक्टच पडणार नाही. कारण की मोबाईलवर कधीमध्ये आधेमध्ये असं बघणार, आणि जर सबस्क्रिप्शन नाही घेतलं तर तुम्हाला दिसणारच नाहीये. तर विषयच संपलेला आहे. खूप सारे लोक सबस्क्रिप्शन घेणारच नाहीयेत, आणि त्याचा इम्पॅक्ट बिग बॉस OTT सीझन 3 वरच पडणार आहे. त्याचा इम्पॅक्ट मराठी बिग बॉसवर पडणार नाही, कारण की आपली जी महाराष्ट्रातली जनता आहे ती टीव्हीवर बघून, टीव्ही लावून आपलं बसणार, संध्याकाळच्या टायमाला ते बघणार. नंतर शेवटी एपिसोड हे फ्री ऑफ कॉस्ट जिओ सिनेमावर आपल्याला बघायला मिळणारच आहेत. त्यामुळे तिथे देखील TRP ह्या मराठी बिग बॉसकडेच वळणार आहे, जास्त मराठी बिग बॉसच येणार आहे. ते तुम्हाला कळालंच की, कारण फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला जिओ सिनेमावर बिग बॉस मराठी सीझन 5 हा बघायला मिळणार आहे. हा एपिसोड नंतर बघायला लाईव्ह तुम्हाला नसेल बघायला मिळणार, पण नक्कीच एपिसोड जेव्हा टीव्हीवर एअर होईल त्याच्यानंतर काही तासांनीच हा काय होतं जिओ सिनेमावर नक्कीच येणार आहे. आणि त्याचा इम्पॅक्ट हा बिग बॉस मराठीचा TRP गेन होण्यासाठीच होणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट, यावर्षी बिग बॉस मराठी सीझन 5 हे खूपच जास्त चालणार आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे की बिग बॉसचे जे आम्ही व्हिडिओज टाकतोय ना, सगळे युट्यूबर टाकतायत ना, त्यांच्या व्हिडिओजला खूपच जास्त प्रमाणामध्ये व्ह्यूज येत आहेत. आता यावर्षी जे कंटेस्टंट येणार आहेत ते देखील खूप खतरनाक आहेत असं आपल्याला कळालेलं आहे. आणि हेच जर सगळं साध्य झालं तर तुम्ही विचार करा की बिग बॉस OTTला बिग बॉस मराठी पाडणार आहे. हे 100% ठरलेलं आहे, कारण की व्ह्यूअरशिप सध्या बिग बॉस मराठीला सर्वात जास्त आहे. आणि TRPची देखील रेकॉर्ड्स जे आहेत ते बिग बॉस मराठी सीझन 5 तोडणार आहे. मित्रांनो, तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना, हे नक्की कमेंट्समध्ये सांगा, कारण की तुमचं मत खूपच जास्त महत्त्वाचं आहे. तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. करा कमेंट. जे काय असेल ते आपण आपल्या स्टाईलमध्ये देखील तुम्हाला एंटरटेनमेंट द्यायचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.